संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आरोप असलेले वाल्मिक कराड फरार असल्याचं सांगितलं जातंय। पण सध्या ते कुठे आहेत आणि त्यांचा तो व्हायरल झालेला फोटो तुम्ही पाहिलात का? बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे। हत्ये प्रकरणानंतर कराडवर बीड येथे पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले आहेत। अशातच कराडबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। वाल्मिक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 13 डिसेंबरला मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे होते असे पोलीस तपासात समोर आले आहे। इतकंच नाही तर 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत। हे फोटो आता सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांवर व्हायरल होत आहेत। या फोटोत वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील त्यांच्या सोबत दिसून येत आहेत। या फोटोमुळे आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। वाल्मिक कराड फरार असल्याचं सांगितलं जातंय आणि दुसरीकडे त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत फोटो व्हायरल होत आहेत। वाल्मिक कराड महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेले होते असं या फोटोमुळे आता समोर आलंय। हे फोटो बघून हे स्पष्ट दिसून येतंय की कराड हे मंदिरात सामान्य भक्तांप्रमाणे दर्शन घेत होते आणि त्यांच्यासोबत यावेळी पोलीस कर्मचारी देखील होते। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशातच आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे। त्याचबरोबर इतर आरोपींचे देखील बँक खाते गोठवण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। सीआयडी कडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली। तब्बल 2 तास ही चौकशी झाली। त्यातच आता कराड यांचे उज्जैनमधील हे फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड खरंच पोलिसांसमोर सरेंडर होणार आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।